नमस्कार. रॉयल कारभारीन या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. विशाल संध्याचे 19 भाग आधीच अपलोड केलेले आहेत. विशाल संध्या अमर्यादित प्रेम भाग 20. विशालने संध्यासाठी येताना पान आणलं. विशाल संध्याला म्हणाला, संध्या, हे पान आपण दोघांनी खायचं. विशालने संध्याला बेडवरती बसवलं आणि ते पान हातात घेऊन तो सुद्धा बेडवरती आला. विशालने डिम लाईट लावली. संध्याला विशालने जवळ घेतलं आणि तिला म्हणाला, संध्या, आज दादा किती खुश होता माहित आहे का तुला? संध्या विशालला आणखीन जवळ जात त्याला म्हणाली, अहो, मी पण आज खूप खुश आहे, कारण की मी काकू आणि तुम्ही काका होणार आहात लवकरच. विशाल तिला म्हणाला, ते ठीक आहे, पण मला लवकरच अहो तुम्ही बाबा होणार आहात असं मला ऐकायला कधी मिळणार आहे ग? कुणास ठाऊक. संध्याने त्याच्या तोंडावरती हात ठेवला आणि त्याला म्हणाली, अहो कालच आले आहे ना मी या घरात, आणि लगेच काय तुमचा घोडा सुसाट पळायला लागला? घोड्याला जरा लगाम घाला की. विशालला आता खूप हसायला आलं. विशाल संध्याला म्हणाला, संध्या, पुढच्या महिन्यामध्ये मला 2 सुट्ट्या आहेत. 2 सुट्ट्यांमध्ये कुठेतरी जायचं प्लॅनिंग करू फिरायला. का जायचं परत महाबळेश्वरला? विशाल हळूच तिच्या कमरेत हात घालत तिला म्हणाला, तसंही तुला राहायचं होतं ना तिथे, तुझी इच्छा अपूर्ण ठेवायची नाही आहे मला. संध्या त्याला म्हणाली, खरंच? मग दुसरीकडे जाऊ कुठेतरी. विशाल तिच्या समोर बसत म्हणाला, बरं बाई, जाऊ. तू म्हणशील ना तिथे जाऊ. तू जर मला म्हणालीस ना आपण आफ्रिका खंडात जायचं, तर मग तिथे पण जाऊयात. संध्याला आता जोरजोरात हसायला यायला लागलं आणि संध्याचा आवाज पार बाहेरपर्यंत यायला लागला. विशालने पटकन तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तिला शांत केलं. तिला म्हणाला, शांत बस ना ग बाई, कशाला एवढं मोठमोठ्याने हसतेस? विशाल तिला म्हणाला, मग संध्या म्हणाली, मग तुम्ही कशाला हसवताय हो एवढं? विशालने तिचे दोन्ही पाय धरून तिला एकदम जवळ घेतलं. संध्याची साडी गुडघ्यापर्यंत वरती आली आणि तिला म्हणाला, आता काही बोलायचं नाही, आता मी माझं काम करणार, नाहीतर रात्र अशीच गप्प मारण्यात घालवशील तू. अशी येडी ठकूबाई आहेस माझी. विशालने संध्याला भरपूर किस केले. त्याने आणलेलं पान त्याने पहिलं स्वतःच्या दातात पकडलं आणि तिला डोळा मारला. तिला म्हणाला, संध्या ये. संध्याला त्याचा इशारा कळला. संध्याने तिचे दोन्ही हात विशालच्या गळ्यात टाकले आणि हळूच तिचं तोंड ती विशालच्या तोंडाजवळ घेऊन आली आणि दोघे पण पान खाण्यामध्ये दंग झाले. विशाल पान खाता खाता एकदा संध्याच्या तोंडात पूर्ण पान टाकायचा आणि संध्या विशालच्या तोंडामध्ये पूर्ण पान टाकायची. असं करत करत दोघांनी पण ते पान संपवलं. संध्याने आता विशालच्या केसामध्ये हात घातला आणि अगदी हळूच त्याचे केस ओढले आणि त्याला अगदी पॅशनेटली किस करायला लागली. विशालने संध्याच्या मांडीवर ना मोरपिसासारखे बोटं फिरवायला सुरुवात केली. संध्या अजूनच उत्तेजित व्हायला लागली. विशालने संध्याला अजूनच जास्त जवळ घेतलं आणि पान संपल्यानंतर दोघं पण एकमेकांच्या ओठातला गुलकंद चोखायला लागले. आज त्यांचा रोमॅन्स अगदी हाय लेवलचा चालला होता. संध्या त्याच्यापासून थोडीशी दूर झाली आणि विशालने तिला कपाटाकडे इशारा केला. तिला म्हणाला, संध्या, प्लीज आज घाल ना ग. नाही म्हणू नकोस, फक्त तुझ्या या विशालसाठी. संध्या गालामध्ये हसली. कपाट उघडलं आणि तिने फक्त गाऊनचा वरचा लेअर हातात घेतला. विशालला म्हणाली, सगळं नाही घालत बसत, एवढंच घालते. विशाल तिला म्हणाला, हो चालेल मला. संध्या बाथरूममध्ये जाणार इतक्यात विशालने तिला तिथेच थांबवलं. तिला म्हणाला, माझ्या समोरच घाल, इथे बाहेर. संध्या त्याला म्हणाली, अहो पण मला लाज वाटेल तुमच्या समोर घालायला. विशाल संध्याला म्हणाला, त्यात काय लाजायचं? संध्या,
नको ना आता लाजत बसूस, वेळ बघ किती झालाय. ही वेळ आहे का लाजत बसण्याची? लवकर घाल आणि ये. संध्याने त्याच्या समोर तिच्या साडीची पिन काढली आणि पूर्ण साडी सोडली. विशाल तर तिच्याकडेच अगदी डोळे भरून पाहत होता. अजिबात त्याची नजर हटवत नव्हता. त्याच्या नजरेचे बाण संध्याच्या काळजात घुसत होते. मग संध्याने तिच्या ब्लाऊजला हात घातला. विशालकडे तिने पाठ केली आणि विशाल गालातल्या गालात हसायला लागला. आणि संध्याचं तर लाजून पाणी पाणीच झालं. संध्याने वरतून गाऊन घातला. तिचा गाऊन घालून झाल्यानंतर हळूहळू दबक्या पावलांनी तिची नजर झुकवत विशालकडे तिरक्या नजरेने पाहत आली आणि बेडच्या एका टोकाला बसली. 2 मिनिटं फक्त विशाल त्या यौवनाच्या मूर्तीकडे फक्त पाहतच राहिला. विशाल आता काहीतरी करेल, मग काहीतरी करेल, जवळ येईल या आशेने संध्या तिथे बसली आणि तिने मुद्दामून थोडासा घसा साफ केला. विशालला आता हसायला येत होतं आणि मग तिने तिचे केस पूर्ण सोडले. त्याच्याकडे पाठ करून बसली. तरी विशाल तिला काहीच करत नव्हता. संध्याने आता तिचे रेशमी केस हाताने मानेच्या एका बाजूला घेतले आणि तिची निमुळती मान, तिची कंबर, तिचे केस विशालला खुणवायला लागले. तरी हा आगाऊ अजिबात जागचा हल्लाच नाही. संध्या मनातच म्हणाली, असं का करत आहेत हे? मला हात पण नाही लावत आहेत. संध्याला आता राहावे ना. तिच्या शरीरात आग लागली होती. कधी एकदा विशालच्या मिठीत जाते असं तिला झालं होतं. तिने जरा चिडूनच मागे त्याच्याकडे पाहिलं तर हा गालाला हात लावून तिच्या सगळ्या अदा पाहत बसला होता. संध्याने दोघांच्या अंगावर घ्यायचं पांघरून जोरात झटकलं आणि डोळ्यामध्ये अश्रू साचले तिच्या. संध्या आता चिडून विशालकडे पाठ करून झोपली आणि त्याला मनातून भरपूर शिव्या घालायला लागली. किती परीक्षा घेत असतात माझी नेहमी. आता नाही वाटतं उशीर होत यांना. म्हणाली, आता येऊ देत परत माझ्याजवळ. अजिबात जवळ घेणार नाही यांना. विशालने तिच्या अंगावरचं थोडंसं पांघरून खेचलं. संध्याने तिचं पांघरून अगदी घट्ट धरून ठेवलं होतं आणि स्वतःच्या मनाला समजावलं, किती पण ह्यांनी मला हात लावू देत, पण ह्यांना अजिबात जवळ येऊन द्यायचं नाही. त्यांना अजिबात शरण नाही जायचं. विशाल संध्याच्या कानाजवळ जात हळूच म्हणाला, माझी मनीमाऊ रुसली वाटतं माझ्यावर. संध्याचे अश्रू काही थांबत नव्हते. तिच्या रडण्याचा, फुसफुसण्याचा आवाज विशालला येत होता. ए माझी मनीमाऊ, बोल की काहीतरी. संध्या त्याला म्हणाली, दूर व्हा, अजिबात हात लावू नका मला. मला झोपू द्या. काही करायचं नाही मग कशाला मला घालायला लावला होता गाऊन? विशालने पटकन तिच्या गालाची एक पप्पी घेतली आणि तिला स्वतःकडे वळवायला लागला. तरी संध्या अजिबात त्याच्याकडे वळायला तयार नाही. मग विशाल तिच्या पांघरुणामध्ये आला आणि त्याने त्याच्या पायाने तिच्या तळपायाला गुदगुल्या करायला चालू केल्या. तसा तो जसा पुढे जायचा तसं संध्या अजूनच पुढे पुढे व्हायची. संध्या बेडवरनं खाली पडणार इतक्यात विशालने पटकन तिच्या कमरेमध्ये हात घातला आणि तिला स्वतःकडे वळवलं. तिला मिठीत घेतलं. संध्या पण खूप घाबरली होती आणि तिने अगदी घट्ट मिठी मारली. विशाल तिला म्हणाला, आता पडली असतीस की पार्श्वभागावर. किती मस्ती आहे ना ग तुझ्या अंगामध्ये. संध्याने पटकन त्याचा गाल चावला आणि त्याला म्हणाली, शांत बसा. तुमच्यामुळेच पडले असते मी खाली. कशाला जवळ येत आहे आता माझ्या? विशाल तिला म्हणाला. खरंच जवळ नको येऊ. माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग मला, आजपासून हात लावू नका. संध्या काहीच बोलली नाही. हो पण नाही बोलली आणि नाही पण नाही बोलली. नुसती रडत होती आणि हळूच त्याला म्हणाली, शक्य तरी आहे का ते? एकतर माझ्या शरीरात एवढी आग लावून ठेवली आहे
आणि आता नंतर उगाच असं वागत होते माझ्यासोबत असं गाल फुगवून विशालला म्हणाली. संध्या तोंडातल्या तोंडात पुटपुटत होती. विशालने ऐकून ना ऐकल्यासारखं केलं आणि तिला म्हणाला, ए माझी राणी बोल ना. विशालने संध्याला अजूनच जवळ घेतलं. इतकं जवळ घेतलं की त्याचा पुरुषार्थ तिला टच करायला लागला. विशाल काय बोलणार इतक्यात संध्याने त्याच्या तोंडात तोंड घातलं आणि त्याच्या ओठावरती हळूच लव बाईट केला आणि त्याला म्हणाली, तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही. नदी जशी तिच्या सागराला मिळते तसं मला तुमच्यामध्ये आता मिसळायचं आहे. काही बोलू नका. माझ्या शरीरात लागलेली आग शांत करा. विशालने तिच्या कपाळावरती एक किस केला. तिचे केस प्रेमाने सावरले. संध्याने तिचे डोळे मिटून घेतले. विशालचं प्रेम डोळे मिटून अगदी तिच्या हृदयापासून फक्त फील करत होती ती. तिच्या शरीराचा रोम रोम फक्त विशालचं नाव घेत होता. विशालने तिला त्याच्यामध्ये सामावून घेतलं. तिच्यासोबत आत बाहेर अविस्मरणीय प्रवास चालू झाला. दोघे पण तेव्हा स्वर्गसुख अनुभवत होते. विशाल अगदी धुंद झाला. त्याने त्याचा वेग वाढवला. संध्याने चादर अगदी घट्ट पकडली. संध्याच्या तोंडात ना मादक असे उद्गार बाहेर पडायला लागले आणि विशालने बराच वेळ त्याचा आत बाहेर प्रवास करून झाल्यानंतर त्याच्या प्रेमाचा शेवटचा शिरकाव केला आणि दोघे पण तृप्त झाले. संध्याने विशालला मिठी मारली. विशालने तिला जवळ घेतलं आणि तिच्या डोक्यावरती किस केला आणि दोघे पण एकमेकांच्या मिठीमध्ये गाढ झोपले. ते सकाळीच त्यांना जाग आली. विशालने संध्याच्या अंगावरती पाय ठेवला होता आणि ती त्याचा पाय बाजूला करण्याचा प्रयत्न करत होती, पण विशाल एकदम गाढ झोपला होता. संध्या विशालला म्हणाली, अहो उठा ना, नाहीतर माझ्या अंगावरचा पाय तरी बाजूला घ्या, मला उठू द्या. विशालने तिला आणखीनच घट्ट मिठी मारली आणि तिला म्हणाला, संध्या नको ना ग उठू, झोप की अजून. अगं आत्ताशी 6 वाजले आहेत, अजून 1 तास झोप, उठू नकोस. संध्या विशालला म्हणाली, तुम्हाला उद्या सुट्टी आहे ना? आज नाही. आज काय आहे माहीत आहे ना तुम्हाला? विशाल झोपेतच म्हणाला, माहीत आहे माहीत आहे. माझ्या राणीचा रिझल्ट आहे ना? संध्या आज पास झाल्यावर मला काय देणार ग? संध्या त्याला मिठीत घेत म्हणाली, तुम्ही मागाल ते देईल. विशाल म्हणाला, बघा नंतर नाही म्हणू नकोस आणि कसले आढेवेढे पण घेऊ नकोस. संध्या म्हणाली, नाही घेणार, पण आता उठू द्या. विशालने तिला अजिबात उठून दिलं नाही आणि तिला एकदम घट्ट मिठीत पकडून झोपला परत. संध्या पण त्याच्या आग्रहाखातर अजून झोपली अर्धा तास आणि मग उठून ती आवरायला लागली. विशाल पण त्याचा आवरत होता. संध्याची आज जरा घाईत चालली होती. एकतर विशालमुळे तिला उठायला उशीर झाला होता. वहिनींना पण एवढा लोड द्यायचा नव्हता कामाचा. संध्या तिचं आवरून किचनमध्ये आली तर वहिनींनी चहा ठेवला होता आधीच. संध्या आली आणि संध्याने नाश्ता करायला घेतला. विशाल पण त्याचा आवरून बाहेर आला. विशाल संध्याला म्हणाला, संध्या मला पटकन नाश्ता दे चल. संध्या म्हणाली, हो देते. वहिनी संध्याला म्हणाल्या, संध्या जा तू भाऊजींना नाश्ता दे, मी बघते इथलं. संध्या विशालला हळूच म्हणाली, काय हो आज अगदी शहाण्या मुलासारखं लगेच आवरलं. मला आवाज पण नाही दिलात बेडरूम मध्ये ये म्हणून. विशाल तिला म्हणाला, काय ग तुला यायचं होतं का? म्हटलं जास्त पण रोमॅन्टिक व्हायला नको आणि तुला उगाच कशाला ना त्रास द्यायचा. संध्या त्याला म्हणाली, असं का हो म्हणता, मला कशाला त्रास होईल तुमचा? विशाल संध्याला म्हणाला, मज्जा केली ग तुझी, म्हटलं कामात असशील राहू देत म्हणून आवाज दिला नाही. संध्या त्याला म्हणाली, बरं खाऊन घ्या. विशालने इकडे तिकडे पाहिलं आणि संध्याला पटकन जवळ घेतलं आणि तिच्या गालावर एक किस केला. विशाल तिला म्हणाला, आता दिवस चांगला जाईल हा, माझा पण आणि तुझा पण.
चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा